मर्दन झालं ना सर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तेलांचे उपयोग सांगत होता तुम्ही. बर बर. मर्दनची किंमत चालू आहे हा. ते डोक्याच्या मालिश चालू होत. हा हा. डोक्याची मालिश किंवा चेहऱ्याची मालिश, फेशियल मसाज असा भाग आपण बघत होतो. तर मसाजचे आता आयुर्वेदानुसार हे बघितलं आपण, बरोबर आहे, वेगवेगळे प्रकार. डोक्यावर तेल धारण करणं, कशी पद्धत होती, किंवा पायाला मसाज करणं, किंवा कानामध्ये तेल टाकणं, हे जे प्रकार होते आयुर्वेदानुसार, म्हणजे मालिशचं स्वरूप काय आहे ते आपण थोडक्यामध्ये बघितलंय. त्याच्यामध्ये डीप मध्ये वगैरे बघायचं असेल तर पंचकर्म वगैरे जे ह्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये मग सविस्तर त्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर आज थोडासा साधारण भाग बघूया, म्हणजे आयुर्वेदाला अनुसरून असं ज्या पद्धती सोडून म्हणजे दोन प्रकार होतात. आवाज येतोय का? आत्ताच कॉल, आला बघ. ठीक आहे, कॉल आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. बघूया. मालिशचे सर्वसामान्य दोन प्रकार. आता हे तुम्हाला परीक्षेमध्ये बी लिहायला सोपे आहेत. एक म्हणजे सर्वदेहिक सर्वदेहिक मालिश, आणि दुसरी म्हणजे स्थानिक अशा स्वरूपाची. आता दोन्ही शब्दामध्ये शब्दानुसार आपल्याला कळतं. सर्वदेहिक म्हणले की पूर्ण शरीरभर केली जाणारी, आणि तिच्यासाठी काही निमित्त वगैरे नाही, नियमानं केली जाणारी. जसं की आपण गेल्या याच्यामध्ये म्हटलं, आठवड्यातून म्हणा, 15 दिवसातून म्हणा, महिन्यातून म्हणा, असं आपलं अंग शरीर तंदुरुस्त राहावं अशा पद्धतीनं केली जाणारी. किंवा आपण व्यायाम जो असतो, योगासन वगैरे, आपण काय दोन पद्धतीने करू शकतात. कसं, एक म्हणजे आपल्याला काहीही झालेलं नाही तरीही आपण करतो, म्हणजे पुढच्या तंदुरुस्तीसाठी, शरीर मजबूत राहावं, सगळे अवयव चांगले चालावेत, असं उद्देश असतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, तर आता काहीतरी झालंय, कुठला तरी रोग जडलाय, कुठला तरी विकार जडलाय, आणि तो दुरुस्त व्हावा म्हणून पण योगासन वगैरे करतात. जसं हे दोन प्रकार आहेत, अगदी तसंच एक प्रकार सार्वत्रिक सर्वदैहिक जो प्रकार आहे तो म्हणजे मुख्य असं कुठलं टार्गेट नाही त्याच्यामध्ये, आपण सहज सहज निरोगी राहावा असं म्हणून पण करू शकतो. आणि स्थानिक जे आहे, स्थानिक कशी मग, तर ज्या ठिकाणी वेदना वगैरे आहेत असा भाग, समजा गुडघ्याच्या ठिकाणी वेदना आहेत तर त्याच ठिकाणी मालिश करणं, म्हणजे त्या स्थानिक भागामध्ये करणं. फक्त फक्त मानेच्या ठिकाणी वेदना आहेत तर मानेच्या ठिकाणी करणं, किंवा कमरेच्या ठिकाणी वेदना आहेत कमरेच्या ठिकाणी करणं, असं म्हणजे वेदनेनुसार, स्वरूपानुसार वेगवेगळ्या शरीराच्या भागामध्ये केली जाणारे असे दोन प्रकार तिचे मुख्य असे पडतात. तर पहिली सार्वत्रिक जे आहे, मग ती कशी करायची आहे. आता सुरुवात तर म्हटलं की आपण पायाच्या बोटापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत असं आपण म्हटलं. मग एकदा सर्व पायापासून हात फिरवायचा, तो शेवट डोक्यापर्यंत न्यायचा, असं आहे का त्याच्यामध्ये काय? तसं करता येईल का? तर नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. मग कशा प्रकारे ते करावं, एक आपण छोटीशी इमेज बघूया, त्याच्यामध्ये लक्षात येईल. आता ही सर्वसाधारण इमेज आहे, परंतु याच्यामधली तळपायांची रचना आपल्याला लक्षात येणार नाही. आता आपल्याला सुरुवात जी करायची आहे मालिशची, सर्वदेही सुरुवात, त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम पायांची बोटे, पायांच्या बोटांना तेलानं
भरवायचा आहे, माखायचा आहे, पायाच्या बोटाला मालिश करायची आहे. त्याच्यानंतर तळपायांना मालिश करायची आहे. त्याच्यानंतर तळपायाचा वरचा भाग जो आहे त्या भागाला, त्या भागामध्ये मग बाण कसा दाखवलेला आहे बघा, कोणत्या दिशेने दाखवलाय, तर अशा दिशेनं वरच्या घोट्याच्या दिशेनं आपल्याला तिथं मालिश करायची आहे. आता परत ही झाली पायाची, पूर्ण तळपाय, वरचा पाय, बोटी याचा भाग झाला. त्याच्यानंतर आपल्याला पुढे मग आता ही जी मालिश आहे तिचा एक सर्वसाधारण नियम असा असतो की हृदयाच्या दिशेनं करावी, असा तिचा एक नियम आहे. सर्वसाधारण नियम आहे हृदयाच्या दिशेनं. जे हृदय कुठं आहे, वरच्या भागात, बरोबर आहे. म्हणजे त्या भागाकडे आपल्याला ती त्या दिशेनं मालिश करायची आहे. मग आता काही अवयव जे आहेत ते मोठमोठे अवयव आहेत, जसे की पिंडरी असेल, मांडी असेल, हे आता मोठे अवयव झाले, बरोबर आहे. मग अशा ठिकाणी आता यांची दिशा सुद्धा कशी आहे बघा. आता समोरून जी दिशा दाखवली, घोट्याकडून गुडघ्याकडे, परत याच्यामध्ये 2 बाण दाखवलेले आहेत. म्हणजे एका याच्यामध्ये ते कव्हर होणार नाही, बरोबर आहे. एका याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही हातांचे 2 अंगठे असं वापरू शकतो. दोन्ही हातांचे 2 अंगठ्यांचा वापर करून आपण तिथं मालिश करू शकतो. किंवा मागचा जो भाग आहे तिथे सुद्धा आपण तशा प्रकारे मालिश करू शकतो. तर त्याच्यानंतर गुडघ्याचा जो भाग आहे, मग तिथं काय करायचं आहे नेमकं, असाच उभा भाग आहे का, उभ्या रेषेसारखं करायचं आहे का, नाही. तर तिथं मात्र गोलाकार करायचा आहे, वर्तुळाकार. म्हणजे आता एक इथं लक्षात ठेवायचं की जिथं जिथं सांध्यांचा भाग आहे, सांधे आहेत, जसे की घोटा आहे, घोट्याच्या भोवती गोलाकार, किंवा गुडघा आहे, गुडघ्याच्या भोवती गोलाकार, बरोबर आहे. किंवा इथं बॉल सॉकेट जॉईंट जो आहे तो तिथं, किंवा खांदा आहे खांद्याच्या भागामध्ये, किंवा कोपर आहे कोपऱ्याच्या ठिकाणी, मनगटाच्या ठिकाणी, अशी जी सांधे जिथं जिथं आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गोलाकार अशा पद्धतीनं वर्तुळाकार मालिश करायची आहे. त्याच्यानंतर मांड्यांचा भाग, आता मागून ही दिशा आपण इथं दाखवलेली आहे आणि पुढून ही दिशा दाखवलेली आहे. परत हिप्सचा भाग, तिथं कशा प्रकारे दिशा दाखवलेल्या आहेत बघा. आणि आता आहे पोटाचा भाग. पोटाच्या भागामध्ये मात्र आपल्याला वरून खालून वरच्या दिशेनं असं काही तिथं करायचं नाही, तर गोलाकार इथं सुद्धा काय करायचं आहे, गोलाकार वर्तुळाकार अशी मालिश आपल्याला या ठिकाणी करायची आहे. म्हणजे नाभीच्या भोवती गोलाकार अशा स्वरूपामध्ये आपण तिथं करू शकतो. आणि पाठीचा भाग बघा, पाठीचा कसा आहे, रचना कशी आहे, बरोबर 2 रेषा ज्या आहेत त्या सरळ उभ्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे मेरुदंडाच्या दोन्ही बाजूने थोडंसं उंचवटा असल्यासारखा भाग असतो बघा. मेरुदंड मध्ये हात लावलं मणक्याला तर हाडं लागतात, बरोबर आहे. आणि हाडाच्या इकडं आणि इकडं, मध्यभागाच्या इकडं आणि इकडं थोडा उंचवट्याचा जो भाग असतो तो भाग म्हणजे सरळ उभ्या रेषांनी दाखवलेला आहे बघा. हा भाग तिथला झाला. आणि त्याच्यानंतर जो खालील भाग आहे म्हणजे परत कमरेचा भाग खालचा, तिथल्या रेषा उभ्या नाहीत, तर थोड्याशा तिरक्या आहेत. आणि तिथल्या मांसपेशी सुद्धा तशाच तिरक्या अशा स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामुळं आपण तिथली मसाज जी आहे तशी करावी. आणि नाभीच्या भोवती जी पोटाची जी आहे ते सर्क्युलर अशी त्या ठिकाणी करावी. त्याच्यानंतर वर छातीचा भाग, तिथं सुद्धा सर्क्युलर अशा पद्धतीनं करायचा आहे. आणि खांद्याची जी रचना आहे म्हणजे तिथल्या मांसपेशीच्या रचनेनुसार, किंवा मग ती कशी आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण तिथं ठरवावं. आता खांद्याचा जो भाग पुढून दाखवलेला आहे तो तशा पद्धतीने आहे, आणि मागे सुद्धा तशाच पद्धतीने आहे. म्हणजे उद्दिष्ट असं आहे की तिथला जो सरफेस एरिया जो आहे, खांद्याचा असेल, गोट्याचा कुठलाही, तर तो चहू बाजूंनी कव्हर व्हावा, याच्यासाठी ती वेगवेगळ्या दिशा तशा दाखवलेल्या आहेत. आपण पुढच्या बाजूने केलं आणि मागच्या बाजूने नाही केलं तर म्हणजे मागचा भाग राहील, असं याच्यामुळे वेगवेगळ्या दिशा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. परत हा झाला खांद्यापर्यंतचा भाग. त्याच्यानंतर हात बघा, कशी हाताची रचना कसं सांगितलंय, बोटे
हाताची बोटे दिशा परत वरच्या दिशेनं दिशा एक एक बोट आपल्याला तिथे हे करायचं सुरुवातीला. एक एक बोट झाल्याच्या नंतर तळहाचा मधला भाग आणि नंतर उलटा हात असाच. बरोबर आहे. तर दोन्ही बाजूनी तसंच वरच्या दिशेनं करायचं आहे. त्याच्यानंतर मग मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतचा भाग तिथं बघा कशी आहे दिशा. आणि त्याच्यानंतर वरचं दंडांचा भाग मागून आणि पुढून दोन्ही पद्धतीने या ठिकाणी दाखवला. परत त्याच्यानंतर आता मानेपासला जो भाग आहे मान, तिथं बाण कसे दाखवलेले आहेत बघा. खालून वर दाखवलेत का वरून खाली दाखवलेत? वरून खाली. वरून खाली असे दाखवलेले आहेत. म्हणजे आता हृदय कुठं आहे? डोक्याकडून कसं आहे? आपण नियम काय सांगितलाय? हृदयाच्या दिशेनं आपल्याला न्यायचे आहे. मालिशचा ओघ जो आहे तो. म्हणजे आता वरून जर आपण मालिश करतोय डोक्याकडून, तर तिथून मग हृदय खाली आहे, खालच्या दिशेला आहे. त्याच्यामुळं वरून खाली अशी त्याची दिशा आहे. तसंच मागच्या बाजूने सुद्धा तीच दिशा आहे. आणि त्याचसोबत खांदे जे आहेत, मग खांद्यांचा जो भाग आहे तो कसा आहे? आता मान झाली किंवा मागची बाजू झाली मानेची, म्हणजे ही बाजू झाली अशी, ही किंवा ही मागची अशी वरून खालच्या दिशेनं. परत एक बाजू राहिली आणखीन कुठली? म्हणजे ही बाजू, ह्या बाजूला वरचा खांद्याचा भाग. आता आपण पाहिली ही बाजू. इकडून असे दोन बाण दाखवले होते बघा. बरोबर आहे. हे असं. किंवा आता इकडून दोन बाण आणि इकडून दोन बाण दाखवण्यापेक्षा हे असं आपण सर्क्युलर करू शकतो, वर्तुळाकार असं. आणि हा जो भाग आहे तो मात्र असा, हे असा. त्याच्यानंतर मागून आणि पुढून मानेचा भाग मुख्य का? तर सर्वायकलचा जो भाग आहे, म्हणजे मानेचं दुखणं, मानेतील गादी निसटणं, गाद्या सरकणं, बऱ्याच जणांना तो त्रास असतो. हातामध्ये मुंग्या येणं, असे जे प्रकार आहेत. त्याच्यामुळं मानेचा भाग तो सुद्धा तिथे उपयोगी पडणारा आहे. त्यासोबत फेशियल मसाज जो आहे तो आपण कालच त्याच्या दिशा वगैरे थोड्याफार आपण बघितलेल्या आहेत. आता बघा, डोक्याचा जो भाग आहे, डोक्याच्या भागाला मालिश करण्यासाठी थंड किंवा सुखोष्ण कोमट तेल वापरावं. सुखोष्ण आपण सहजच लहान लेकरांना, बाळांना वगैरे माखण्यासाठी किंवा टाळू माखण्यासाठी कसं तेल वापरतो? कोमट करून. थोडस कोमट असं वापरावं. आणि विशेष करून जर थंडी असेल तर कोमटच वापरावं, आणि उन्हाळा असेल तर मात्र थंड असं ते वापरावं. आणि आपण त्याच्यामध्ये आणखीन एक बदल करू शकतो. जर उन्हाळा असेल तर थंड तेलांचा वापर. म्हणजे काय? खोबऱ्याचं तेल. खोबरं तेल हे कसं आहे? थंड आहे. आणि हिवाळा असेल तर उष्ण तेलांचा वापर आपण तिथं करू शकतो. उष्ण म्हणजे ज्यांची तासीर गरम आहे, असे मोहरीचं तेल वगैरे हे असे कसे आहेत? किंवा हे गरम आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांचा वापर आपण तिथं करू शकतो. इतर जे अवयव आहेत त्या अवयवांना आपण गरम तेलाने अभ्यंग करू शकतो. आता डोक्यासाठी सुखोष्ण कोमट किंवा थंड असं म्हटलंय, आणि इतर भागांना गरम तेलानं सुद्धा आपण अभ्यंग करू शकतो. त्यासोबत आणखीन एक नियम याच्यामध्ये असा आहे की शरीराच्या सर्व भागावर एकसारखा दाब देऊन मालिश करायची नाही. शरीराच्या सर्वच भागावर, आता जे म्हटलं आपण लहान अवयव, मोठे अवयव असं, तर प्रत्येक भागावरती असा विशेष सारखाच दाब देऊन करायचा नाही. तर मोठ्या अवयवांवरती थोडासा दाब देऊन मालिश केली तरी चालते. परंतु जिथे छोटे अवयव आहेत, नाजूक अवयव आहेत किंवा पोट आहे, आता हे पोटाचा भाग कसा आहे? नाजूक आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी मग जास्त जोर लावून तिथं करायचं नाही. आलं लक्षात? जास्त जोर लावून तुम्ही पिंडरीच्या ठिकाणी करू शकता किंवा मांडीच्या ठिकाणी करू शकता. परंतु पोटाच्या ठिकाणी जर तसं जोर लावून आपण करण्याचा प्रयत्न केला
तर पोट वगैरे दुखण्याची संभाव्यता त्या ठिकाणी असू शकते. त्याच्यामुळं हे जे नाजूक अवयव आहे त्या ठिकाणी मात्र जो हे आहे प्रेशर जे आहे मालिश करण्याचं ते मात्र कसं असावं, साधं असावं. जास्त प्रेशर देऊन त्या ठिकाणी करायचं नाही, असा भाग आहे. त्यासोबत याविषयी आणखीन एक असा नियम आहे बघा मालिशविषयी, की मालिश ही शीघ्रतेनं करू नये. शीघ्रतेनं करू नये, सावकाश करावी. अतिघाई त्याच्यामध्ये करू नये. आणि अतिघाई जर केली तर त्याच्यामुळे उलट त्या व्यक्तीला प्रसन्न किंवा शांत न वाटता त्या व्यक्तीला उलट चिडचिडेपणा होऊ शकतो किंवा उलट शरीरामध्ये थकवा निर्माण झाल्यासारखं होऊ शकतं, शीघ्रतेनं जर केली तर. असं. आता बघा 3 नियम बघा काय काय महत्वाचे सांगितले. पहिला होता जो दिशा काय आहे, तर हृदयाच्या हृदयाकडे दिशेनं आपण मालिश करावी. दुसरा काय होता, तर सुकोष्ण तेल वापरावं. डोक्यासाठी सुकोष्ण आणि इतर भागांसाठी गरम असं तेल वापरू शकतो. आणि त्याच्या पुढचा जो नियम होता तो सर्वच भागांवरती एकसारखा दाब देऊन त्या ठिकाणी करायचं नाही. मोठ्या अवयवाच्या ठिकाणी आपण जास्त दाब देऊन करू शकतो, लहान अवयवाच्या ठिकाणी कमी दाब असावा असं सांगितले. जसं की डोळ्याचा भोवतीचा भाग असेल, नाकाच्या भोवती भाग असेल किंवा नाक असेल, गळा असेल. आता गळ्याच्या दिशा आपण पाहिल्या, तिथं जोर लावून करायचं नाही, सावकाश करायचं आहे. गळ्याचा भाग असेल, अशा नाजूक भागांना हलक्या हातानं करायचं आहे. आणि आणखीन एक शेवटचा काय नियम होता, तर मालिश ही शीघ्र गतीनं करायची नाही, सावकाश करायची आहे. असे 4-5 महत्वाचे नियम आहेत. त्यासोबत आपण जशा दिशा वेगवेगळ्या बघितल्या मालिश करण्यासाठीच्या. आता थोडं स्नायू संस्थेमध्ये तशी कशी रचना आहे थोडंसं आपण बघूया. म्हणजे मला लक्षात येईल. आपण काल पाहताना म्हटलंय मालिश हा भाग पाहताना काय म्हटलं, की शरीर रचनेविषयी सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती असावी. बरोबर आहे. म्हणजे बघा आता हे मोठमोठे स्नायू आहेत. पुढचे मांड्याच्या खाली 2 बाण दाखवलेले होते बघा. इकडून एक आणि इकडून एक. बरोबर आहे? बरोबर आहे का? म्हणजे ह्या मध्यभागी जो भाग आहे तो पांढरा दिसणारा काय आहे? हाड आहे. पिंडीतला हाड आहे. म्हणजे हाडाच्या वरती न करता स्नायूचा तिथं आपण मुख्य लक्ष ठेवलेलं आहे. तर हाडाच्या दोन्ही बाजूने इकडून आणि इकडून अशी त्यांची रचना कशी आहे बघा. आणि त्याच्यानंतर मागे सुद्धा 2 बाण दाखवले होते. बरोबर आहे? मागे सुद्धा 2 बाण दाखवलेले आहेत. बरोबर आहे? इकडून एक आणि इकडून एक. म्हणजे ह्या मसल्स ज्या आहेत त्यांना आपल्याला टार्गेट करता येतं. मुख्य मोठ्या मसल्स आहेत. इतर मसल्सची स्नायूची गुंतागुंत अशी नाही. तर इतर ठिकाणी गुंतागुंत आहे, परंतु इतकी गुंतागुंत या ठिकाणी दिसून येत नाही. त्यासोबत मांड्याचा जो भाग होता, तिथली रचना मात्र गुंतागुंतीची आहे. बरोबर आहे. काही मसल्सची रचना कशी आहे, काही मसल्सची रचना उभी आहे, काहींची तिरपी आहे, अशी रचना आहे. तरी पण उभ्या गतीनं आपण केलं तरी त्या ठिकाणी चालेल, उभ्या दिशेनं. तर मागच्या बाजूनं जरी पाहिलं तरी मुख्य 2 स्नायू जे आहेत ते मुख्य आहे. बरोबर आहे. आता हिप्स ग्लूट्सचा जो भाग आहे, तिथं आपण काय सांगितलं सर्क्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर गती. कारण त्यांची जी दिशा आहे, या मसल्सची जी दिशा आहे बघा, उभी नाही. वरच्या आणि खालच्या दिशेनं अशी नाही. तर इकडं इकडच्या बाजूला आहे अशी दिशा त्यांची. बरोबर आहे. असं पाहता येईल. आता इथं बघा वरच्या भागामध्ये आता मुख्य मसल्स आहे. बरोबर आहे. तर मुख्य कमरेचा माकड हाडाचा हा जो पांढरा भाग आहे तो सोडून तो बाजूचा जो आहे आताच मी म्हटलं की इथल्या ज्या मासपेशी आहेत तिरकस अशा गेलेल्या आहेत थोड्याशा. तिरकस आहे. त्याच्यामुळे आपण तिथं बाण कसे दाखवलेले होते हो? तिरकस असे बाण दाखवलेले होते. बरोबर आहे? तिरकस बाण दाखवलेले होते.
आणि 2 बाण कसे होते? उभे होते, सरळ वर, खालून वर सरळ, जे मणक्याच्या बाजूला असणारे होते. बरोबर आहे. म्हणजे जवळपास इथं उद्देश असा आहे, की सर्व मांसपेशींना त्याचा लाभ मिळावा, असा उद्देश त्या ठिकाणी समोर ठेवून तशी दिशा दाखवलेली आहे, असं आपल्याला सांगता येईल. आणि नंतर मानेचा जो भाग आहे, ही सुद्धा इथली मांसपेशी आहे, त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणाकृती आणि दिशा आपण काय पाहिली होती? डोक्याकडून खाली अशी दिशा पाहिली होती. 2 पाहिले होते आपण बाण. त्याच्यानंतर हाताचा जो भाग आहे बघा कसा आहे. हाताचा मागचा भाग आहे हा. सगळ्या पाची बोटं, त्याच्यानंतर वरचा भाग, मनगटाचा भाग, मनगटाच्या ठिकाणी गोल अशा सर्क्युलर ह्याच्यामध्ये करू शकतो. जशी बांगडी असते तसं. आणि त्याच्यानंतर वर कोपऱ्यापर्यंत वरच्या दिशेनं, परत हा भाग सुद्धा वरच्या दिशेनं होता. आणि हे टोपी घातल्यासारखे खांद्याचे स्नायू, बरोबर आहे. त्यांची दिशा कशी दाखवली होती हो? असं थोडीशी कर्व होती, सरळ नव्हती एकदम, बरोबर आहे. आणि मग इथली रचना सुद्धा तशी कर्वच आहे, कर्व टाईप, टोपी घातल्यासारखी, बरोबर आहे. डेल्टॉइड मसल्स जे आहेत त्यांची दिशा थोडीशी टोपी घातल्यासारखी आहे, असं कर्व, त्याच्यामुळंच तसं दाखवलेलं आहे ते. तर इकडं पण आता पोटाचा जो भाग आहे, इथं आपण सर्क्युलर अशी गती म्हटली, आणि पोटाच्या बाजूचा जो भाग आहे तिथं आपण तिरकस अशा गतीनं करू शकतो, तिरकस अशा गतीनं. आणि छातीचा जो भाग आहे, सर्क्युलर मोशन म्हटलं आपण इथं, सर्क्युलर. आणि तळहाताच्या वरचे, आता हे उभेच आहेत, उभे स्नायू असल्यामुळं उभ्याच दिशेनं, वरच्या दिशेनं. आणि परत खांद्याच्या स्नायूमध्ये इथं पण तसाच भाग आहे, टोपी घातल्यासारखा, त्याच्यामुळे त्यांची रचना तशी दिशा. आणि मानेतील वरून खाली अशी गती, बरोबर आहे. हे दाखवण्याचं कारण असं, की मसल्स, स्नायू संस्था जी आहे, आता ही सगळी काय आहे? स्नायू संस्था आहे, बरं का. स्नायू संस्था. आता स्नायू संस्थेमध्ये सुद्धा काही भाग आहेत परत. स्नायू संस्थेचे परत प्रकार पडतात. स्केलेटल मसल्स, बरोबर आहे. किंवा ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू, असे काही प्रकार आहेत. ऐच्छिक स्नायू म्हणजे ज्यांच्यावरती आपलं नियंत्रण आहे. आपल्या स्वइच्छेनं आपण ते हलवू शकतो. हात हलवू शकतो, बोलू शकतो, बरोबर आहे. पाय हलवू शकतो. यांच्यावरती आपलं नियंत्रण आहे, आपल्या मनाचं नियंत्रण आहे. आपल्याला बोलायचं असेल तरच आपण बोलू शकतो, बोलायचं नसेल तर बोलत नाही. म्हणजे आपल्या इच्छेनुसार, बरोबर आहे. त्याला म्हणायचं ऐच्छिक. आता हे स्केलेटल मसल्स ज्या आहेत त्या ऐच्छिक स्नायूमध्ये येतात. यांच्यावरती सुद्धा खूप छान असा प्रभाव कुणाचा आहे? तर मालिशचा आहे. डायरेक्टली आहे प्रभाव याच्यावरती, बरोबर आहे, प्रत्येक स्नायूवरती. आणि बाकीचे जे मसल्स आहेत, अनैच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू जे आहेत ते अनैच्छिक आहेत, म्हणजे त्यांच्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही, बरोबर आहे. ते आता रात्री झोपलो आपण तरी ते हृदय काम करत राहतं, ते त्याच्यावरती नियंत्रण आपलं आहे का? नाही. किंवा किडनी, किंवा लहान आतडं, मोठं आतडं, फुफ्फुस, याचे जे स्नायू आहेत ते निरंतर काम करत राहतात, त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही. म्हणजे ते जे आहेत ते अनैच्छिक स्नायू, बरोबर आहे का. तर ऐच्छिक स्नायूवरती विशेष प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर त्याच्यानंतर कालावधी काय आहे? सर्वांगाला जर मालिश करायची आहे तर कालावधी एका भागावरती कमीत कमी 1 मिनिट असा त्याचा कालावधी आहे. एका भागावरती म्हणजे आपण तळपायावरती करतोय मालिश, तर तिथं 1 मिनिट. किंवा पिंढऱ्यावरती करतोय तिथं 1 मिनिट, कमीत कमी 1 मिनिट असं आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत आपण ती करू शकतो. जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत करू शकतो. पण तितका वेळ आपल्याकडे नाही, कुणाकडे असला तरी करू शकतात. आणि
जर समजा आता हा नियम कशासाठी आहे? सर्व दैहिक मालिशसाठी, म्हणजे संपूर्ण शरीराला करताना, बरोबर आहे. आणि स्थानिक करायची असेल म्हणजे नुसतं गुडघ्यासाठीच करायची आपल्याला, गुडघा दुखतोय तिच्यासाठी, तर तिच्यासाठी कमीत कमी 5 मिनिट आपण करावी. किंवा आता नियम बघा तो कसा आहे, आपण गुडघे दुखतात म्हणून आपण फक्त तेल लावतो आणि सोडतो, बरोबर आहे. परंतु तिथं हे करत नाही, मालिशची गती आपण त्या ठिकाणी देत नाही. परंतु अशा ठिकाणी मात्र 5 मिनिटं किंवा 10 मिनिटापर्यंत अशी ही आहे, त्याची गती आहे, वेळ दिलेला आहे. आणि जर समजा असं करून जरी त्या ठिकाणी दुखणं वाढत असेल तर मात्र ते थांबवावं, तसंच पुढे कंटिन्यू करायचं नाही. जर समजा दुखण्यामध्ये फरक पडतोय तर त्या ठिकाणी मात्र आपण ते कंटिन्यू करू शकतो. आता आणखीन एक नियम असा आहे की बघा, सर्व दैहिक मालिश केली आपण, तेल सर्व अंग सगळं काय झाले, तेल झाले, तेलाच्या मारुतीसारखं झाले सगळं शरीर, बरोबर आहे. पूर्वी पैलवान करायचे, पूर्वी हे असायचे, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये कुस्तीचे आखाडे असायचे आणि गावातला प्रत्येक माणूस शेतातून वगैरे आला की रोज संध्याकाळी त्या कुस्तीच्या ह्याच्यामध्ये जायचा, तिथं व्यायाम करायचा, कुस्ती खेळायचा, असा भाग होता, बरोबर आहे. पाहिलंय का असं? कुणी पाहिलंय बरं? पाहिलंय सर. खेड्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये असायचं, व्यायामशाळा असायची, बरोबर आहे का? आपण पाहिलंय असं कोणी आहे का आणखीन? या सर्वजण शहरातलेच आहेत. होत्या गोष्टी त्या. आणि त्याच्यामध्ये एक नियम असा असायचा की शनिवार जो असायचा त्या दिवशी कुस्ती खेळायची नसते, फक्त व्यायाम करायचा आणि त्या दिवशी अंगाला तेल जिरवायचं, मग ते एकमेकांना मालिश करायचे. म्हणजे आता समजा पाठीचा भाग वगैरे आहे तिथं आपण स्वतः करू शकत नाही, त्याच्यामुळं दुसरा व्यक्ती त्याला मदत करण्यासाठी, आणि जाताना सोबत तेल घेऊन जायचं, गोड तेल न्यायचं. असं पाहिले का कधी तुम्ही? टीव्हीतच बघितलंय. प्रत्यक्ष पण आहे अशा बरेच ठिकाणी. आता सहसा बुडालंय, आता नाहीच असं झालंय. आम्ही लहान होतो त्यावेळेस पाहिले मी. बघा, तर जाताना दर शनिवारी सोबत घेऊन जायचं ते तेल आपल्या घरातलं आणि जाऊन व्यायाम करायचा मनसोक्त असा आणि शेवटी तेल जिरवायचं आणि प्रसाद वगैरे असायचा त्या दिवशी, निघून यायचं. शनिवारी एवढंच असायचं, इतर दिवशी कुस्ती खेळली जायची असं. ठीक आहे. तर एक दिवस तो मालिशसाठी ठेवलेला असायचा. मग आता बघा, सर्व दैहिक मालिश केल्यानंतर सगळं शरीर कसं झालंय, तेलकट झालंय, तेलानं भरून गेलंय. मग आता काय करायचं, लगेचच साबण स्टीम लावायचा, फेस करायचा भरपूर आणि अंघोळ करायची, असंच का? नाही, स्टीम देतात ना. स्टीमचा भाग थोडा वेगळा आहे. ओके. म्हणजे लगेचच साबण लावून अंघोळ करायची का? ते काय वाटतं तेल तुम्हाला? मुरू द्यायचं असतं सर. काय मालिश काय? केलेलं तेल, हम्म. मालिश केलेलं तेल मुरू द्यायचं असतं ओल्या अंगामध्ये ओल्या थोड्या वेळ. कपड्यांनी स्पंज करतात सर. हा, बर. तर बघा, आता लहान बाळांना पण तसंच केलं जातं बघा. त्याला मागतात तेलानं आणि नंतर काय करायला, आता नवीन याच्यामध्ये काय व्हायला लागले की साबण लावून आंघोळ घालायची पुन्हा. मग तेल तेल राहते, काय होते? साबण नाही. हा साबण आणि तेल हे एकमेकांचे विरुद्ध आहेत, शत्रू आहेत ते एकमेकांचे, बरोबर आहे. तेलकट हात झाला की आपण साबण लावून धुतो, सगळं तेल निघून जातं, थोडंसं पण राहत नाही. मग आता मला सांगा, पूर्ण शरीराला मालिश केली आहे किंवा डोक्याला मालिश केली आहे आपण. आता काही काही स्त्रिया वगैरे काय करतात की खास कोणाचे केस वगैरे गळत आहेत,
तर अशा तर ते आवळा वगैरे टाकून केलेलं तेल वगैरे वापरतात, लावतात. 1 तासभर ठेवतात आणि शॅम्पू घालून धुवून टाकतात. तर हे योग्य आहे का अयोग्य आहे? सांगा बरं. तसं काय ते वाटतं तुम्हाला? अयोग्यच आहे सर. हं. अयोग्यच आहे, परंतु तसंच करतात सगळे. अयोग्य सर आहे पण स्पंजिंग करतात. हां. स्पंजिंग पण करतात ना. हो, 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 हो. पंचिंग पण करतात. ते सांगायचं आपल्याला पुढे काय करायचं आहे. तर सर्व देहाला मालिश केलेली असेल, तर ओल्या आणि म्हणजे थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवलेल्या कपड्याने आपण सर्व शरीर पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अंघोळ करायचे, पण साबणाचा वापर करायचा नाही. तर पीठ असतं बघा, आपण पिठानं अंघोळ करू शकतो. संपूर्ण शरीरालाच उटण्याने अंघोळ करू शकतो, उटणं लावून. बरोबर आहे. नुसत्या उटण्याने एकदा अंघोळ करून बघा कशी असं त्वचा किती कोमल वाटते साबणापेक्षा. कधी अनुभव घेतलाय का असा तुम्ही? फक्त उटण्याने. हो, हो, हो. साबण फक्त उठलेले. घेतला दिवाळीत. तेवढा वेळ कोणाकडे आहे म्हणा उठणं, कालवणं, रोज लावणं, अंघोळ करणं. पटकन साबण लावला, अंघोळ केली, विषय मिटला. तर बघा, कमीत कमी मालिश केल्यानंतर तरी साबणाचा वापर करू नये. सगळ्यात मोठी चूक किंवा सगळ्यात घोडचूक जी आहे ती इथं आहे. साबणाने करायची नाही अंघोळ. तर लगेच उटण्याचा वापर करावा किंवा साधं बेसन पीठ आपल्याकडे असतं. ते आपण थोडंसं पातळ असं कालवून सर्व शरीराला आपण घर्षणयुक्त हे करून आपण सगळे शरीर धुवून काढू शकतो. आणि तेल नंतर अंघोळ केल्यानंतर जास्त आपल्या शरीरावरती तेवढं राहत नाही. पुन्हा टॉवेलने पुसून काढायचं. असा प्रकार तिथं आपण वापरू शकतो. परंतु साबणाचा वापर करू नये, ही महत्त्वाची गोष्ट आहे. टॉवेलनी पण पुसण्यापेक्षा रगडतात ना ते, घासतात अंगाला. हो, हो, घासतात. तो प्रकार परत वेगळा आहे तो. स्टीमचा प्रकार वेगळा ओके. आहे आणि टॉवेलनं घासणं हा पण प्रकार पुढे वेगळा आहे त्याच्यात. तो मालिशमध्ये येत नाही. समजलं का? ओके. आलं लक्षात? स्टीम देणं हा पण प्रकार आहे, पण तो मालिशमध्ये येत नाही किंवा रगडण्याचा जो प्रकार आहे, तो पण मालिशमध्ये येत नाही. पुढे येणार आहे तो हम्म. आपल्याला. ओके. हायड्रोथेरपी वगैरे जे आहेत, पाण्याच्या थेरपी, स्टीम बाथ वगैरे तो जो आहे तो पुढे येणार आहे आपल्याला किंवा एखाद्या टॉवेलनं घर्षण करणं शरीराचं, तो भाग पण आपल्याला पुढे बघायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं सर्वदेहिक मालिशविषयी. त्याच्यानंतर अ, काही ग्रंथामध्ये थोडंसं वर्णन काही वेगळं आहे ग्रंथात. बघा काय सांगितलंय. अ, काही वारा दिवशी त्याचे काही नियम सांगितलेत. समजा चतुर्दशी असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा अष्टमी असेल, त्यावेळी तैल अभ्यंग करू नये असं एक सांगितलंय नियम त्याच्यामध्ये. आणि इतर जे दिवस आहेत, रविवार असेल, गुरुवार, मंगळवार किंवा शुक्रवार असं जे असेल, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. आता अ, विशिष्ट स्थानिक मालिशमध्ये नियम सुद्धा तसेच आहेत. तर याच्यानंतर आपल्याला हा भाग बघायचा थोडा म्हणजे वेगवेगळ्या संस्थावरती त्याचा काय परिणाम होतो. वेगवेगळ्या संस्था, त्वचा संस्था असेल, स्नायू संस्था असेल, वेगवेगळ्या संस्थेवरती. आता बघा अ, मालिशचा डायरेक्टली परिणाम जो आहे, तो त्वचेवरती तर आहेच, बरं का. त्वचेचा जो लेयर आहे, तो अगदी छोटासा आहे. अगदी छोटासा म्हणजे थोडंसं आपण त्वचेची रचना बघूया. मग त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्वचा जी आहे
अगदी कागदासारखी पातळ आहे ती. त्याच्यामध्ये मग काय काय भाग येतात आपण बघूया थोडस. त्वचेची कशी रचना आहे. तर त्वचेचे 3 भाग होतात मुख्य. एक आहे बाह्य त्वचा, म्हणजे आपण जी दिसते डोळ्यांना, बरोबर आहे ती. आणि त्याच्यानंतर आहे अंतस्त्वचा. बाह्य त्वचा जी आहे ती कागदासारखी आहे. कागदासारखी जाडी आहे तिची. आणि आतील जी आहे ती थोडीशी जाड आहे. अंतस्त्वचा. आणि अंतस्त्वचेच्या नंतर खाली जी आहे ती अधस्त्वचा. अधस्त्वचा म्हणजे काय? तर ही फॅट आहे. फॅटचा भाग आहे. आता समजा आपल्याला लागलंय. कधी-कधी असं इतकं जोरात लागलेलं असतं, की म्हणजे फाटलेलं असतं, की मधलं पांढरं-पांढरं दिसायला लागतं असं म्हणतात बघा. "अरे किती लागलंय, मधलं पांढरं दिसायला लागलंय बघा." असं झालंय कधी पाहिलंय का कोणी? टाक- पाहिलंय आपल्यापैकी कोणी असं? खूप खोलवर लागलंय, मधलं पांढरं दिसायला लागलंय असं आपण म्हणतो बघा. पाहिलंय कोणी असं? ठीक आहे, आवाज येत नाही कोणाचाच. तर बघा, आपण सध्या काय पाहतोय, तर डायरेक्टली जो परिणाम आहे मालिशचा, तो सर्वप्रथम मग कुणावरती होईल? तर त्वचेवरती होईल. बरोबर आहे. त्वचेवरती. मग त्वचेच्या मग आणखीन मध्ये काय-काय घटक आहेत? तर बघा, गर्मग्रंथी आहेत. आता गर्मग्रंथी कशी आहे रचना बघा. वेटोळ्यासारखी आहे, सापाच्या वेटोळ्यासारखी. खाली वेटोळा आहे आणि पुढं जसं साप फणा काढतो वर, अगदी तशी रचना आहे. म्हणजे नळी आहे, गुंडाळून ठेवलेला पाईप जसा असतो तसाच, आणि वर परत तो कुठं उघडलाय, वरच्या बाह्य त्वचेवरती ओपन झालेला आहे. म्हणजे याच्याद्वारे काय होतं, घाम जो असतो तो बाहेर पडतो. आणि इथं मुख्य द्वार आहे ते घाम बाहेर पडण्यासाठीचं. जर शरीरावरती, त्वचेवरती अतिरिक्त मलसंचय झाला किंवा डेड स्किन सेल्सचा जर संचय अतिरिक्त झाला, तर हे जे आहेत, म्हणजे हे छिद्र जे आहे घाम बाहेर पडण्याचं, ते क्लोज होऊ शकतं. ते क्लोज होऊ शकतं. किंवा आणखीन एक आहे तेलग्रंथी. इथे एक तेलग्रंथी आहे बघा. तेलग्रंथीद्वारे तेल बाहेर टाकलं जातं त्वचेद्वारे. आणि त्याच्यानंतर आणखीन काय गोष्टी आहेत, तर ही निळ्या रंगाची एक रक्तवाहिनी आहे. म्हणजे ही शीर आहे, अशुद्ध रक्त वाहून नेणारी हृदयाकडे. आणि लाल रंगाची एक आहे वाहिनी, म्हणजे हृदयाकडून शुद्ध रक्त घेऊन येणारी आहे अवयवांसाठी, वापरासाठी. आणि आणखीन एक आहे, ही हिरवट रंगाची जी दाखवलेली आहे ती चेता आहे. चेतातंतू आहेत. चेतांचं जाळं आहे. म्हणजे आता हे रक्त नेणं, आणणं ह्या ज्या गोष्टी आहेत ते कशासाठी? तर ते जिवंत राहावा अवयव तिथले. बरोबर आहे. जिथपर्यंत रक्त पोहोचतंय, तिथले अवयव जिवंत असतात. तिथलं जर रक्त बंद झालं तर ते मृत होतात, जगू शकत नाही. म्हणजे यांच्यात जिवंत राहण्यासाठी हे रक्तवाहिन्या रक्त आणतात, नेतात. बरोबर आहे. आणि चेताचं मग काय कार्य आहे? चेता ज्या नर्व्ह ज्या आहेत त्यांचं काय कार्य आहे? तर त्वचेवरती होणारे स्पर्श, म्हणजे संवेदना, जाणीवा यांचं वहन त्या करतात. म्हणजे समजा आपल्या त्वचेवरती पोळलंय किंवा थंड वारं लागतंय किंवा गरम वारं लागतंय, असं जे आहे, किंवा दाब आलाय त्वचेवरती, खरचटलंय, असे हे जे जाणीवा ज्या आहेत, ह्या जाणीवा करून देण्याचं काम कोणाचं असतं? या चेता ज्या असतात, त्या चेतांचं ते कार्य असतं. आता सांगण्यामागचा उद्देश काय आहे? हे का दाखवलं एवढं सगळं? तर ज्यावेळी आपण मालिश करतो, म्हणजे त्वचेचा हा भाग त्या मालिशच्या याच्याखाली येतो. बरोबर आहे? हा सगळा भाग जो आहे, जे रक्तवाहिन्यांचा भाग असेल, चेतांचा भाग असेल, गर्मग्रंथींचा भाग असेल किंवा बाह्य त्वचेचा किंवा अधस्त्वचेचा भाग असेल, तर या सर्वांचा समावेश मालिश करताना यांच्यावरती परिणाम होत असेल का डायरेक्टली? बरोबर आहे. आता आपण इथं हे करतोय बघा, दाब देतोय असं, बरोबर आहे.
असा दाब देतोय. म्हणजे याच्यामध्ये काय काय आले हो भाग मग आता आपण पाहिलेले? याच्यामध्ये काय काय भाग आले? ऊती. आलं समजलं आता तुम्हाला सांगण्याचा हा. उद्देश काय? तर ही त्वचा जी आहे, आता ही चिमटीत बसते, ही त्वचा आहे. बरोबर आहे. या त्वचेमध्ये मग काय काय घटक होते? गर्मग्रंथी होत्या, तेलग्रंथी होत्या, किंवा या त्वचेवरती काय होतं? गर्मग्रंथीची तोंड होती. बरोबर आहे. आणि काय होतं? तर ह्या त्वचेच्या आतल्या भागामध्ये शिरांचं जाळ आहे. बरोबर आहे. शिरांचं जाळ आहे, धमन्यांचं शिरांचं जाळ आहे, चेतातंतूंचं जाळ आहे. तर म्हणजे एकंदरीतच आपण इथं हे जे असं घर्षण करतोय, म्हणजे ते सगळेच भाग तिथं कव्हर होत आहेत. आलं लक्षात मला? ते सगळेच भाग कव्हर होतील का? होत आहेत का? हो. बरोबर आहे. होतीलच आणि होणार आहे. म्हणून मग त्वचेवरती बघा, आता परत एकदा हे करूया. तर ही एक इमेज बघा, आणखीन एक दुसरी. एक भाग आपण त्याच्यातला एक महत्वाचा राहिला, केशपुटक. केशपुटक म्हणजे केसांची मुळं. आता त्वचेवर बाहेर पडलेले जे केस आहेत, त्यांची मुळं कुठं आहेत? हे अधस्त्वचेमध्ये त्यांची मुळं रुजलेली आहेत. इथे एकंदरीत त्यांच्यावरती सुद्धा इनडायरेक्टली परिणाम पडणार आहे. आणखीन एक इमेज बघूया आपण. आता हे बघा, खाली रक्तवाहिन्यांचं जाळं दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे. तर या रक्तवाहिन्यांवरती ते प्रेशर पडणार आहे का आपण मालिश करते वेळेसच? म्हणजे मधलं रक्त मागे पुढे होणार आहे का? हे तर सांगू शकतो आपण. आता समजा हे छोटीशी नळी आहे किंवा सलाईनची नळी आहे छोटीशी. बरोबर आहे. तर तिच्यावरती आता ती सपाट ठेवली खाली आणि त्याच्यावरती आपण बोट ठेवून असं प्रेस देऊन पुढे नेलं तर काय होईल हो? काय होईल? पुढे पुढे सरकेल त्याच्यातलं. नळीमध्ये असणारं जे लिक्विड आहे, पाणी आहे, ते काय होईल? जागा चेंज करेल. बरोबर आहे. पुढे पुढे सरकेल. असा जो परिणाम आहे, तो खालच्या धमन्यांवरती, शिरांवरती होणार आहे. आलं का लक्षात? म्हणजेच त्याच्यातलं रक्त जो आहे, रक्त मागे पुढे होणार आहे, एक्सचेंज होणार आहे. बघा काय काय सांगितलंय. मालिश त्वचेतील रक्ताभिसरण, म्हणजे हा खालून आलेल्या ज्या नळ्या होत्या, नलिका, बरोबर आहे, त्वचेला रक्त पुरवठा करणाऱ्या, त्यांचं रक्ताभिसरण जे आहे ते सुधारणार आहे. त्याच्यामुळं म्हणजेच काय, तर त्वचेला रक्ताभिसरण चांगलं होतं आणि चांगलं झाल्यामुळं त्वचेला पोषण मिळतं. पोषण मिळतं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यासोबत त्वचेचा जो पोत आहे तो सुधारतो. त्वचेचा पोत सुधारतो. आणखीन पुढे काय म्हटलंय बघा. आताच जे आपण त्वचेची रचना पाहिली, बाह्य त्वचा, बरोबर आहे, त्याच्यामध्ये परत 3 लेयर्स असतात. बाह्य त्वचा जी होती कागदासारखी म्हटलं मी, त्याच्यामध्ये परत 3 लेयर असतात आणि वरचा जो लेयर असतो तो असतो डेड स्किन सेल्स, म्हणजे ज्या मृत झालेल्या आहेत सेल्स. तशा आपण सहजच हे केलं बघा, खाजवलं, असं खाजवलं तर ते आपलं खवले खवले निघाल्यासारखं निघतात बघा. बरोबर आहे. पाहिले का कधी? छोटे कोंडा जसा असतो बघा, ज्वारीचा कोंडा वगैरे, तसं आपण सहज खरबरीत जोरात जर असं खाजवलं तर खवले खवले निघाल्यासारखं दिसतात. पातळ असे खवले खवले, ते काय असतील? डेड स्किन. डेड स्किन सेल्स असतील ते. बरोबर आहे. आणि निघ ते निघणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे.
आणखीन मल नावाचा जो भाग आहे, त्वचेवरती जो मल असतो, आपण सहजच स्त्रिया वगैरे अंग म्हणजे कपडे वगैरे धुलं की दगडानं असं हे करतात बघा. तर तो मल जो असतो वरचा आपल्याला आता दिसतोय काय त्वचेवरती? दिसत नाही. परंतु त्वचा ओली झाली आणि दगडानं थोडंसं असं घासलं की वरचा मल निघतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे? त्वचेवरती मल आहे आणि तो काढणं पण गरजेचं आहे. काढायला पाहिजे का नको? पाहिजे का नको सांगा? पाहिजे, काढायला पाहिजे. निघाला पाहिजे तो पण. जेणेकरून नाही निघाला तर किंवा डेड स्किन सेल्स लेयर जो आहे किंवा हा जो मल आहे, तो जर नाही निघाला तर काय होईल? तर जे खालून गर्भग्रंथी वगैरे ज्यांची जी तोंड ओपन झालेली आहेत, ती छिद्र बंद होऊ शकतील का? असं वाटतंय का तुम्हाला? हो, बंद होतील. बंद होऊ शकतील. डेड स्किनचं लेअर पण वाढू शकते ना. हां. तर म्हणून मग मालिशचा त्याच्यामध्ये उपयोग होईल का? आता डेड पहिली जी स्किन निघणार, डेड स्किन निघेल का मालिशने? रंध्र ओपन होतील सगळे. रंध्र ओपन होणार आहेत. जे छिद्र आहेत त्वचेवरचे ते ओपन होणार आहेत आणि आणखीन काय सांगितले त्वचेवरचा मल जो आहे तो सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. डेड स्किन सेल्स दूर होण्यासाठी मदत होणार आहे. रोमकूप मोकळी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबत त्वचेतील मल, स्वेद. आता मल का असं म्हटलंय बघा, तर शरीराचे मल जे आहेत म्हणजे विष्ठा आहे, ही काय आहे? मल आहे. मूत्र आहे, हे मल आहे. त्यासोबत या मलामध्ये आणखीन एक गणना कोणाची केली जाते? तर स्वेदाची, घामाची. घाम. घाम घाम सुद्धा मलाच्या ह्याच्यामध्ये गणना केली आहे तिची. आणि तो निघणं त्वचेसाठी काय आहे? आरोग्यदायी आहे, महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि तिच्याद्वारे हे विजातीय तत्व जे आहे ते बाहेर टाकले जातात किंवा टाकणं सोयीस्कर होतं. तर तो घामाची हे आता बघा ज्यावेळी मी योगासाठी होतो एका याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, सहजच असे प्रश्न विचारायचे. डॉक्टर्स जे असतात, एम-डी वगैरे येतात. म्हणजे कधी स्किनचे डॉक्टर येतात, कधी टीबीचे येतात, कधी डोळ्याचे येतात, कधी कशाचे. सहजच गाठ पडली की चर्चा होत असते. तुम्ही कोण, आम्ही कोण, असं तसं चर्चा होत असते. मग सहजच मला एक हे असायची मला एक हे होती आवड, की योगाविषयी त्याच्याबद्दल विचारायचं त्या व्यक्तीला. आता समजा कोणीतरी दम्याचा हे आहे, तर सर मग व्यायामानं किंवा प्राणायामानं दम्यावरती काही परिणाम होईल का? होतो का? असं तुम्हाला वाटतं का? असं तसं सहजच प्रश्न करायचे, विचारायचं. तर त्वचेचे एक डॉक्टर होते, कुष्ठरोग तज्ञ असं काहीतरी ते होते. तर त्यांना सहजच चर्चेमध्ये विचारलं, की "सर त्वचेचे रोग जे आहेत" त्यांनी म्हटलं, की "घाम जो आहे त्वचेचा, तो सुकला पाहिजे. तो वारं लागून सुकला पाहिजे किंवा आपण जी वस्त्र वापरतो, ती कशी असली पाहिजेत, की घाम शोषून घेणारी असली पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये कशी वस्त्र येतील मग? कॉटनची वस्त्र येतील, बरोबर आहे किंवा ढिली-ढाली वस्त्र येतील किंवा अलीकडच्या काळामध्ये म्हणा जीन्स पॅन्ट वगैरे म्हणा, त्याच्यामध्ये अ, वारं लागण्याची शक्यता कमी असते किंवा घाम त्या जीन्स पॅन्टमध्ये वगैरे शोषून घेण्याची क्षमता कमी असते. असं आलं का लक्षात? म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश असा होता, की जो घाम आहे त्वचेवरचा तो वारं लागून सुकून गेला पाहिजे. मग किंवा जर तो घाम तसाच राहिला, त्वचेवरतीच राहिला किंवा त्वचेतच जिराला, तर ते अनेक त्वचा रोगांचं कारण असू शकतं, असं ते म्हणाले. ते मी म्हणत नाही बरं का. ते म्हणतात, की तोच घाम परत जिराला, तर तो अनेक त्वचा रोगांचं कारण असू शकतो, असं ते म्हणाले. म्हणजेच हा त्वचेचा जो मल आहे, असं आयुर्वेदानं म्हटलं. तो मल आता समजा आपली विष्ठा वगैरे आहे, मल त्याग करतो आपण. तो दैनंदिन झाला पाहिजे. नाही झाला तर? बरोबर आहे. म्हणजे आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. मलमूत्र विसर्जन झालं पाहिजे. तसंच स्वेद जो आहे, तो सुद्धा बाहेर पडणं गरजेचं आहे. परंतु वातावरणानुसार तो कमी जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. बरोबर आहे. व्यायाम वगैरे केला तर
एकदा तरी घाम निघावा अंगातून असं करायला पाहिजे व्यायाम रोज. बरोबर आहे का? 12 सूर्यनमस्कार जरी घातले तरी निघू शकतो. प्रयत्न करून बघा. ठीक आहे. विषय वेगळा आहे तो. म्हणजे हा घाम बाहेर पडण्यासाठी तिची जी रोमकूपं आहेत, छोटी-छोटी छिद्र आहेत, त्यांची तोंड खुली असणं ते सुद्धा गरजेचं आहे. तर मालिशमुळं घाम बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होते. तर आणखीन एक असा अनुभव आहे बघा, की काही याच्यामध्ये मालिशचं प्रमाण काय सांगितलंय? आपण आता म्हटलं, की एका ठिकाणी 1 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं असं म्हटलं. परंतु काही वेळा बघा मालिश करायला सुरुवात केली, की काखेमध्ये घाम यायला लागतो. काखेत घाम यायला लागतो किंवा चेहऱ्यावरती घाम यायला लागतो. असा कधी अनुभव घेतलाय का तुम्ही कुणी? स्वतःपैकी असा कुणी अनुभव घेतलाय का? नसेल, कारण मालिशच केलेली नसेल. कुणी. मालिश करून बघा. सकाळी उद्या करून बघा वाटलं तर. अगोदर डोक्यावरती तेल लावायचं, त्याच्यानंतर तेच तेल सहजच हातानं वरती लावायचं. हातावरती मालिश करायची, गळ्याभोवती लावायचं. असं करून बघा. आपोआप घाम येतो. आपोआप घाम यायला लागतो. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय, मालिश किती वेळ करावी? तर त्याच्याविषयी एक असा नियम आहे, की जर काखेमध्ये वगैरे घाम यायला लागला, तर मालिश बंद करावी असं एक आहे वर्णन. थोडंसं जे डॉक्टर आहेत आयुर्वेदाचे त्यांना माहीत असेल बहुतेक. तशी पण तिथं माहिती आहे. ठीक आहे. तर आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, घाम बाहेर पडण्यासाठी आपल्याला मालिशमुळे मदत होते. तर याचं इनडायरेक्टली असं आपण कुठं लावू शकतो त्याचं रिलेशन? तर त्वचा विकार दूर ठेवण्यासाठी आपण त्याचं रिलेशन लावू शकतो. रेग्युलर त्यासोबत त्वचा ही वातप्रधान आहे किंवा वाताचं स्थान आहे असं म्हटलंय. त्यामुळे अ, वातामुळे ती प्रकोपित झाली, तर ती वृक्ष, खरबरीत, निस्तेज बनते असं म्हटलंय. म्हणजे जसं हिवाळ्यामध्ये त्वचा कशी असते खरबरीत, वृक्ष असते, निस्तेज असते. बरोबर आहे. टवटवीत दिसत नाही. अगदी तसंच त्वचा ही वातप्रधान आहे असं म्हटलंय. तर वाताचं शमन कशामुळं होतं असं आपण म्हटलंय? तर मालिशनं. बरोबर आहे. मालिशमुळं वाताचं शमन होतं. तर याच्या उलट गुण दिसतील आपल्याला. त्वचेवरती जर मालिश केली तर काय दिसतील? ती खरखरीत न दिसता कशी दिसेल? कोमल दिसेल. बरोबर आहे. निस्तेज जी होती ती कशी दिसेल? सतेज दिसेल. वृक्ष वृक्ष जी होती, कोरडी फक्क जी होती, ती कशी दिसेल? तशी दिसणार नाही. हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, त्या दूर होतील. बरोबर आहे. त्याच्यामुळं एक मालिशचा फायदा होणार आहे. आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, कोलॅजन उत्पत्तीमध्ये मदत करतं असं म्हटलंय. कोलॅजन काय आहे? रंगद्रव्य आहे. म्हणजे आपण जसं त्वचेखाली वेगवेगळे तेलग्रंथी, गर्मग्रंथी बघितल्या, तसं रंगद्रव्ये सुद्धा असतात. जसं की कोलॅजन वगैरे आहे. तर यांच्या उत्पत्तीसाठी सुद्धा मालिश मदत करते असं म्हटलंय. त्यासोबत त्वचेला मजबूत बनवणे, त्वचा बाहेरील वातावरण व प्रदूषणाला तोंड देण्यासाठी समर्थ बनवणे. आता काहींना सहज थोडंसं धुळीमध्ये गेलं, धूळ अंगाला चिटकली तर खाजवायला लागते. म्हणजे किंवा काही जणांची त्वचा जी असते खूप सेन्सिटिव्ह असते. अतिशय सेन्सिटिव्ह. थोडीशी धूळ लागली की खाजवतं. काहीतरी चावलं की खाजवतं. असा जो प्रकार आहे. कीटक. तर त्यांना अशा बाहेरील वातावरणातील प्रदूषणाला तोंड देण्यासाठी सुद्धा त्वचा सक्षम होते असं मालिशनं म्हटलेलं आहे. त्यासोबत नियमित मालिश करणाऱ्याच्या त्वचेवर इन्सेक्ट्स दंशाचा कीटकदंशाचा तितकासा परिणाम होत नाही असं सुद्धा म्हटलंय. नियमित मालिशमुळं त्वचा मुलायम व त्वचेचा टोन सुधारतो. म्हणजे वयस्कर लोकांची त्वचा कशी असते? अशी गिळगिळ असते बघा. तरुणांची कशी असते?
त्याला म्हणायचंय टोन. त्वचेचा टोन कायम राखण्यासाठी मालिश आपल्याला मदत करणारी आहे. त्यासोबत मुलायम ठेवण्यासाठी सुद्धा मदत करणारी आहे. असे वेगवेगळे फायदे आपण स्किन त्वचेसाठी आपण सांगू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला काही आणखीन सांगायचं असेल तर सांगू शकता ऍडिशनल तुमचा अनुभव स्वतःचा. तर संपूर्ण शरीराची मालिश करायला 45 मिनिट पुरेसे आहेत. हो, कमी जास्त करू शकतो आपण त्याच्यामध्ये. बरोबर असं टाइम लावून झालं पाहिजे असं नाही. मग काय म्हणलात? काय म्हणलात का कोणी काय बोललं का आता? आठवड्यातून 1 दिवस आपण त्याच्यासाठी ठेवू शकतो. 1 दिवस म्हणजे काय पूर्ण दिवस ठेवायचा नाही. 1 तास. आठवड्यातून 1 दिवस, 1 दिवसातला 1 तास किंवा 1 तासातला अर्धा तास असं पण करू शकतो आपण. किंवा काही स्थानिक मालिश पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जिथं आवश्यक वाटते तिथं. फेशियल मसाज असेल म्हणा किंवा फक्त हातांचा आहे म्हणा असं ते पण करू शकतो. जर काही आता बघा तर सायंटिफिकली काय सांगता येईल तर वेगवेगळ्या तेलामध्ये वेगवेगळे घटक आपण मागं सांगितले होते. बदाम तेलामध्ये वेगवेगळे विटॅमिन वगैरे आहेत. तर ते सुद्धा आपल्या त्वचेला पोषण देण्यासाठी मदत करतात. आणि सहजच तिथं आपण घर्षण असं केलं तर रक्ताभिसरण तर ते सुधारणारच आहे तिथलं त्वचेचं. आणखीन काही? ठीक आहे, नसेल तर थांबूया. त्वचेचे मालिशचे स्नायू संस्थेवरती काय जे परिणाम आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघू. सर उद्या कितीला? उद्या 8चा आहे का नाही तुमचा? नाही सर. नाही शुक्रवार का? शनिवार गुरुवार शुक्रवार शनिवार आहेत. असं आहे का? मग गुरुवार, उद्या शुक्रवार, शनिवार 7 8 ते 10. माझं संध्याकाळचा टाइम थोडं फिक्स नसल्यामुळं 9 असं दिलंय मला. तरी उद्या मला वेळ आहे 8 वाजता हा करू आपण 9 नंतर. ते 10 तुम्हाला सांगितले, 9 ते 10 सांगितलंय. हम्म. उद्या जर सकाळ 8चा तास नसेल तर उद्या 8 वाजता घेऊया. किंवा एकच जमलं. फिक्स ठेवूयात सर. कसं घेऊन दुसरे तास नाहीत का तुमचे उद्या? का आहेत? नाही एवढा एकच आहे. मग नसेल तर 8 वाजता घेऊया. नसेल तर 8 वाजता घेऊया. बघूया तरी सर सांगतील तुम्हाला. ओके.